अम्मा घरी कामारिते दासी होय सांगो ऐसी तुका म्हणे हरिनामच कीर्तन संताची पूजन तुम्ही करू घालू लोटांगण महाद्वारी विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांध्रनीलांबुदाभम जगननिहितपानि मंडन मंडन तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहसम विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथमा नमो करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथमा नमो पांडुरंगा करो प्रथमा नमो तू सरे चरण संताची तू सरे चरण संताची तू सरे चरण संताची आनंद कृपा दाने कथा कृपा जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारो नियता नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती अवतारा सुखदेवा सुखदेवा सुपाणदेवा मुक्ताबाई मंगल भवन मंगल शुद्ध सिया राम सिया राम सिया राम शरता धीर बिहारी राम सिया राम जय हरि कथा सुनहु नहीं काना श्रवण आहे समान राम सिया राम
सिया राम मया सब जुग जाने करहु प्रणाम जोरी जुग पाने राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय घेना मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधा हवया हरिनाम कीर्तन संताची पूजन घालू लोटांगण महाद्वारी याला तक्कड करा आणि पुन्हा त्याच्याकडे पाऊस नका हॅलो 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 विठाला विठाला या अभंगातून जगद्गुरु तुकोबर आहे भगवत सेवेप्रती प्रतिज्ञा करतात विठाला विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यावश्यक आहे सूर थोडा कमी करा भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह भगवान शिवाच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला हा महाशिवरात्री निमित्ताने एक ज्या महापर्वणी सांगितल्या त्यामध्ये महाशिवरात्र आणि त्या महापर्वणीच्या निमित्त सुंदर असा हा कार्यक्रम वर्ष 31वी वर्ष आहे म्हणजे तुमच्या सप्ताह तिसऱ्या टप्प्याकडे तुमच्या सप्ताहाची वाटचाल आहे महाराज ही महापर्वणी आहे आणि महापर्वणीवरती ज्या वेळेला आपण एखादं व्रत करत असतो पुण्यकर्म करत असतो एखादं अनुष्ठान करत असतो त्यावेळेला ते पुण्य आपल्याला 1000 पटीने मिळत असतं विठाल विठाल आणि त्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आणि संगीतमय श्रीमद भागवत कथा कारण भागवत असा ग्रंथ आहे महाराज की ज्याच्यामुळे या मृत्यूलोकातून आपण गेल्यानंतर आपण भगवंताला प्राप्त होतो असा जो ग्रंथ असेल तर तो भागवत ग्रंथ आहे आणि म्हणून तर तुकोबरायांनी ह्या ग्रंथाचं वर्णन केलेलं आहे गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अतिशय सुंदर असा हा ग्रंथ आहे भगवान श्रीकृष्णच या ग्रंथामध्ये येऊन बसलेले आहेत ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण असा हा ग्रंथ आहे आमचे हरिभक्त परायण आदरणीय श्री हरी महाराज रसाळ जालनेकर यांच्या अमृतमय वाणीतून आपण ग्रंथाचं श्रवण या ठिकाणी करत आहेत सर्व या ठिकाणी सर्व अयोध्या नगरवासी आमचे सर्व वारकरी मंडळी तेवढं मला बारीक दिसणार नाही तुमचे नाव काय नाव योगेश अवताडे योगेश महाराज सोमेश्वर महाराज अयोध्या नगरवासी सर्व आमच्याकडे जोरदार आहेत जबरदस्त आहेत आणि सर्व वारकरी शिक्षण संस्थेतील मंडळी श्रीराम ज्ञानोदा वारकरी आश्रम श्रीराम ज्ञानोदा आपले अण्णांची आमचे अण्णा विठ्ठल अण्णा महाराज चनगटे यांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी आणि 2 पखवाजे आहेत महाराज
इंद्रासमान दोन्ही वाजवणारे आहेत. एकाचं नाव काय? वेदांत महाराज. वेदांत महाराज. सूरज. एक वेदांत आहे. सूरज उगवल्यानंतर वेदांत बघायचं. असं सुंदर असं आमचे पेटी वादक वाडेकर काका. वाडेकर काका आहेत. तिकडे आमचे विनेकरी बाबा आहेत. महिला मंडळ, पुरुष मंडळ, सर्व वारकरी मंडळी आमचे काका या ठिकाणी आलेले आहेत. आणि सर्व या ठिकाणी कमिटी, अध्यक्ष श्री संतोष भाऊ शिंगारे, उपाध्यक्ष श्री पोपट योगेश भाऊ भाकरे, कोषाध्यक्ष श्री मनोज पवार, श्री दत्ता शिंगारे, सचिव श्री संजय आढाव काय जाधव, श्री रविभाऊ एरंडे, श्री रामप्रसाद जाधव, श्री अनिल भाऊ तुपे, श्री सचिन पांढरे, श्री अनिल लक्कस, श्री जालिंदर तुपे, श्री जनार्दन छत्रे, श्री सुनील लहाने, ही सर्व मंडळी आणि त्यांना सर्व सहकार्य करणारी सर्व मंडळी, अगदी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि मी माझ्या घेतलेल्या अभंगाकडे वळतो. मस्तक हे पायावरी, मस्तक मस्तक हे पाया, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरणी करावा भेरू. त्यात आमचे दुसरे चोपदार तरटी बाबा आहेत आणि ज्यांचं सुंदर असं साऊंड सिस्टम आहे, माऊली साऊंड सिस्टम. काय नाव आहे खाली? मुलाने वाडगाव. तसे आमचे जे आज चॅनल आमचे मौली भाऊ या ठिकाणी आलेले आहे. काय नाव त्यांच्या चॅनलचं? मौली जेऊरकर, कन्नड तालुका. सुंदर असं त्यांचं चॅनल आहे आणि या ठिकाणी ते आपली सगळ्यांची शूटिंग करण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे सगळ्यांनी फ्रेश बसायचं. कसं बसायचं? गुलाबाचं फुल कसं असतंय? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, भगवान शिवाच्या दरबारामध्ये गेल्या 31 वर्षापासून आपण हा यज्ञ प्रारंभ केलेला आहे. आणि यावर्षी या तुमच्या यज्ञामध्ये मलाही आहुती टाकण्याचं सौभाग्य या ठिकाणी लाभलं. मी माझं परमभाग्य समजतो. विठ्ठल विठ्ठल. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेंद्रहरं सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे
पाय माझे चिते त्याचे पाय माझे महाराज महाशिवरात्री पर्वणी फार मोठी पर्वणी आहे आणि त्याच्यामध्ये श्रीहरी महाराज महादेव की सर्वात मोठा देव महादेव सर्वात मोठा देव. आणि बघा तुम्ही हे दैवत आपण सर्व म्हणतो की अतिशय भोळं दैवत आहे, पण मी म्हणतो हे दैवत अजिबात भोळं नाही. पटवून देतो तुम्हाला. सगळ्यात मोठा देव कोणता? जो महान आहे तो मोठा नाही का? सर्वात मोठा देव महादेव. आणि पार्वती मातेचं दुसरं एक असं नाव आहे जगदंबा. जगाची अंबा ती जगदंबा. म्हणजे सगळ्यात मोठा महादेव म्हणजेच पंतप्रधान पद यांच्याच घरात. जगाची अंबा जगदंबा राष्ट्रपती पद यांच्याच घरात. अजून पुढे तुम्हाला सांगतो. मला सांगा महिला मंडळ पुरुष मंडळ, आपण सुरुवातीला ऋषी मुनीमध्ये पहिला पूजेचा मान कुणाला आहे? कार्तिक स्वामीला बरं का. आणि कोणतीही पूजा असू द्या कोणाची पूजा करतो आपण? गणपती. हे मग भोळ कसं काय? त्याचं कारण असं आहे महाराज. एवढं असून सुद्धा भोळ काय? तर आपण भक्ताला लगेच प्रसन्न होणारी ही देवता आहे म्हणून ही भोळी आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून भगवान शंकराच्या चरणावरती पुन्हा नतमस्तक होऊन या अभंगाकडे मी वळतो. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय भगवत सेवेप्रती प्रतिज्ञा करतात. स्वर थोडा चालू ठेवता ना. प्रतिज्ञा करणं सोपं आहे महाराज बर का, पण सफल करणं फार मोठं अवघड आहे. आतापर्यंत अनेक जणांनी प्रतिज्ञा केल्या. अनेक जणांचं उदाहरण सांगण्यापेक्षा एकाच सांगतो आणि पुढे चालतो. ते म्हणजे रावण. रावणाने आपल्या जीवनामध्ये मुख्य 3 प्रतिज्ञा केल्या होत्या. खारा समुद्र गोड करीन, सोन्याला सुगंध आणीन आणि स्वर्गाला जाण्याकरता पायऱ्या करीन, शिडी लावील किंवा जिना करीन. अशा 3 प्रतिज्ञा केल्या होत्या. पण रावणाची एक सुद्धा प्रतिज्ञा पूर्ण झाली. सर्वांनी थोडंसं सर्वांगाचं कान करून ऐकायचं. आपल्या 3 प्रश्नाचे जर उत्तर दिले तर चांदीचं नाणं आपल्या खिशातच येईल. विढाला विढाला. रावणाची एक सुद्धा प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. भगवंताने सुद्धा एकदा प्रतिज्ञा केली होती, मी हातात शस्त्र धरणार नाही. पण भगवंताची प्रतिज्ञा सुद्धा पूर्णत्वाला गेली नाही. थोडस बोलत चला बरं का. मी काही विचारलं तर बरं का पोरांनो, म्हणजे थोडस आपलं काय राहील, खेळीमेळी राहील. बरेच जण प्रतिज्ञा करतात, मी आतापासून पिणार नाही. पण संध्याकाळपर्यंत सुद्धा त्यांची प्रतिज्ञा टिकत नाही. जिथं रावणाची प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही, भगवंताची प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही, तरी देखील तुकोबराय प्रतिज्ञा करतात. हे कसं काय? विठ्ठल विठ्ठल. तर त्याचं एक कारण असं आहे, या जगामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. स्वर काय हो तुम्हाला चालू नाही करता येत का? तो असं आहे बरं. ठीक आहे ठीक आहे, जातो घरातला वाद आहे आमचा. जाऊ द्या. विठाला विठाला तीन प्रकारचे लोक आहेत. प्रकाराचे
प्रकारचे लोक आहेत महाराज. एक सात्विक आहे, एक राजस आहे आणि एक तामस आहे. याच्याही पुढे जाऊन सांगतो. एक उत्तम आहे, एक मध्यम आहे आणि एक कनिष्ठ आहे. याच्याही पुढे शास्त्राच्या भाषेत सांगतो. एक आज्ञा आहे, एक प्राज्ञ आहे आणि एक सुज्ञ आहे. विठ्ठल विठ्ठल. तीन प्रकारचे लोक आहेत. आता हा आज्ञाचा वर्ग असा आहे महाराज. आज्ञा म्हणजे ह्यो आज्ञाने. याला ब्रह्मदेवाने जरी सांगितलं की बाबा या जगामध्ये देव आहे, तो ब्रह्मदेवाचं सुद्धा ऐकत नाही. याला काय म्हणतात? आडाने. कुणाचंच ऐकत नाही. एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पावसाळ्याच्या दिवसामध्ये रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे. एका झाडावरती एक चिमणी बसलेली आहे आणि त्याच्याच खालच्या फाटीवरती त्याच झाडावरती एक माकड बसलेलं आहे. पेटीचा सोर अधून मधून झाडावरती वरच्या फाटीवरती चिमणी आहे. पाऊस चालू आहे आणि तीच चिमणी त्या माकडाला उपदेश करते. हात दिया पाव दिया नाराय सिखाया, इतने दिन गए तूने मकान नहीं बनाया. ती चिमणी माकडाला उपदेश करते. अरे माकडा, तुला भगवंताने मानवासारखे हातपाय दिले तरी तू घर बांधत नाही. मला सांगा, उपदेश चांगला आहे का वाईट आहे? उपदेश चांगला आहे महाराज, पण चांगल्याला नाही. चांगल्याला नाही. या माकडाला एवढा राग आला महाराज. माकडानं वरच्या फाटीवर उडी घेतली आणि त्या चिमणीचं सगळं तिचं घरट सगळं तोडून टाकलं महाराज. सगळं मोडून टाकलं. सगळं मोडून टाकलं. अशा बऱ्याच चिमण्या संसारामध्ये उपदेश करतात माकडाला. माकडं ऐकत नाही. काहीला आता कळलं, काहीला सकाळी कळलं. विठाला विठाला. आणि म्हणून तर नाथ महाराज सांगतात ना, क्रोधी अविश्वासी याला आज्ञा म्हणतो. आज्ञा म्हणतात. हा कुणाचाच हा वर्ग कुणाचंच ऐकत नाही, एकदम अडाणी. दुसरा वर्ग आहे प्राज्ञाचा. प्राज्ञ हे आज्ञा करतात. आज्ञा करणार सांगताना थोडस मला विक्षेप होतोय. थोडस आज्ञा करण्याचा अधिकार शास्त्रामध्ये तिघालाच आहे. एक वेदाला, दुसरं देवाला आणि तिसरं संतांना. हे हो, कीर्तन झालं, चॉकलेट देतो, पण सध्या मला डिस्टर्ब नको करू. आता विठाला विठाला. काय सांगत होतो मी? कोणत्या ताईचा मुलगा येतो ताईनच सांगा. आता काय झालं विसरलो मी. आता ज्याचा मुलगा इकडे येईल त्या ताईने सांगायचं काय झालं. शास्त्रामध्ये आज्ञा करण्याचा अधिकार तिघालाच आहे. एक वेदाला, दुसरं देवाला आणि तिसरं संतांना. वेदाची आज्ञा सांगते, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. ही वेदाची आज्ञा आहे. दुसरी देवाची आज्ञा सांगतो, तरी झडझडून वैला निघ ये भक्तीचे वाटे लाग, जे पावसी अव्यंग निज धाम माझे. तिसरी संतांची आज्ञा सांगतो,
निजवृत्ती काढी सर्व माया ओढी निजवृत्ती काढी सर्व माया ओढी निजवृत्ती काढी सर्व माया ओढी निजवृत्ती काढी सर्व माया आणि तिसरा जो वर्ग आहे महाराज तो सुज्ञाचा वर्ग आहे. ज्ञानोबराय तो कोबराय हे सुज्ञ आहे आणि सुज्ञ माणसं प्रतिज्ञा करत असतात बरं का. सुज्ञ माणसं प्रतिज्ञा करतात. या प्रतिज्ञेमध्ये 3 प्रकार पडतात महाराज. एक सामाजिक प्रतिज्ञा, दुसरी आहे राजकीय प्रतिज्ञा आणि तिसरी आहे धार्मिक प्रतिज्ञा. विठ्ठल विठ्ठल. पहिली प्रतिज्ञा आहे सामाजिक प्रतिज्ञा. मुलांना मी तुम्हाला विचारतो, मी प्रतिज्ञा सांगतो, तुम्ही ती प्रतिज्ञा कोणी केली होती त्या नेत्याचं नाव सांगायचं बरं का. तुम मुझे खून दो मैं तुझे तुम्हें आजादी दूंगा. वा वा, टाळी वाजवा टाळी वाजवा. दुसरी प्रतिज्ञा राजकीय प्रतिज्ञा. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. लोकमान्य टिळक. आणि तिसरी प्रतिज्ञा आहे धार्मिक प्रतिज्ञा. प्राण गेला तरी 72 पर मी माझा प्रिय हिंदू धर्म सोडणार नाही. क्या बात है. वा अयोध्यानगर. टाळी वाजवा टाळी वाजवा. विठाला विठाला विठाला. या प्रतिज्ञामध्ये आणखी 4 प्रकार पडतात महाराज. एक अर्थमूलक प्रतिज्ञा, दुसरी आहे अनर्थमूलक प्रतिज्ञा, तिसरी आहे स्वार्थमूलक प्रतिज्ञा आणि चौथी आहे परमार्थमूलक प्रतिज्ञा. काय 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 पोर भैया काय रे येत आहे का लक्षात? परत सांगतो बरं का. एक आहे अर्थमूलक प्रतिज्ञा, दुसरी आहे अनर्थमूलक प्रतिज्ञा, तिसरी आहे स्वार्थमूलक प्रतिज्ञा आणि चौथी आहे परमार्थमूलक प्रतिज्ञा. विठ्ठल विठ्ठल. अर्थमूलक प्रतिज्ञा ही दुर्योधनाने केली होती ज्या वेळेला कौरव आणि पांडवांचं युद्ध ठरलं महाराज. भगवंताने सांगितलं की हे दुर्योधना, पांडवांना एक 5 गावे तरी देऊन टाक. दुर्योधनाने सांगितलं नाही, या पांडवांना सुईच्या टोकावर मातेल एवढी माती सुद्धा देणार नाही. याला काय म्हणतात? याला म्हणतात अर्थमूलक प्रतिज्ञा. आणि दुसरी आहे अनर्थमूलक प्रतिज्ञा. ही अनर्थमूलक प्रतिज्ञा ज्या वेळेस ब्रह्मदेवाची मानसकन्या अहिल्या ही ब्रह्मदेवाने इंद्राला न देता गौतम ऋषीला दिली, त्यावेळेस इंद्राने ही प्रतिज्ञा केली की एक ना एक दिवस या अहिल्याला भ्रष्ट करीन. तरच नावाचा इंद्र. याला म्हणतात अनर्थमूलक प्रतिज्ञा. आणि एक दिवसाचा प्रसंग आहे महाराज. या
इंद्राने गौतम ऋषीच्या आश्रमाजवळ आलेला आहे. रात्री 2 वाजता कोंबड्याचा आवाज काढला महाराज. गौतम ऋषीला वाटलं स्नानाची वेळ झालेली आहे. गौतम ऋषींनी कमंडलू घेतला आणि स्नानासाठी निघालेली आहेत. आणि इकडे इंद्राने गौतम ऋषीचं रूप घेऊन गौतम ऋषीच्या आश्रमामध्ये प्रवेश केलेला आहे. इकडे गौतम ऋषी स्नानासाठी गेले. गंगेमध्ये कमंडलू बुडवणार. तेवढ्यात गंगेने आवाज दिला, हे गौतमा, अजून स्नानाची वेळ झालेली नाही, तुझ्याबरोबर धोका झालेला आहे, तू परत जा. आणि ज्या वेळेला गौतम ऋषी परत येतात महाराज आणि आपल्याविषयी इंद्राला बघितल्यानंतर सर्व प्रकार त्यांच्या लक्षात येतो आणि गौतम ऋषी शाप देतात महाराज इंद्राला. काय शाप इंद्र देतात? पडे बघा, चंद्र झाला काळा. इंद्र पडे बघा, चंद्र झाला काळा. इंद्र बळे बघ, चंद्र झाला काळा. इंद्र बळे बघ, चंद्र झाला काळा. नारद तुला बजाला तुला काळा. बजाला. इंद्र पडे बघा, चंद्र झाला काळा. इंद्र पडे बघा, चंद्र झाला काळा. इंद्र बळे बघ, चंद्र झाला काळा. इंद्र पडे बघा, चंद्र झाला काळा. इंद्रा पडले भद, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. महाराज गौतम ऋषींनी शाप दिला आणि अहिल्याला सुद्धा त्या ठिकाणी शाप दिला की जा, तू शिळा होऊन पडशील, दगड होऊन पडशील. त्यावेळेस अहिल्याने सांगितलं की स्वामी, माझी काही चूक नाही आहे, हा तुमच्या वेशामध्ये आल्यामुळे हा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. आणि विशेषतः एक अशी असते महाराज, काही गोष्टी देवादिकांच्या दिसताना चरित्रामध्ये चुकीच्या वाटतात, पण त्याच्यामधून काहीतरी विशेष काहीतरी घडलेलं असतं बरं का. म्हणून कारण देवाच्या चरित्राचं म्हणून तर सांगतात ना, भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं काय करायचं, फक्त उच्चारण करायचं नाही का. आणि आचरण कोणतं करायचं, रामाच्या चरित्राचं नाही का. ह्या गोष्टी जीवनामध्ये लक्षात घेणं गरजेचं असतं. विठ्ठल विठ्ठल. आणि चौथी जी प्रतिज्ञा आहे महाराज, स्वार्थमूलक प्रतिज्ञा. स्वार्थमूलक प्रतिज्ञा म्हणजे कशी, अगदी एका मिनिटात सांगतो. कोणीच नाही बा तुमची इकडे दाढीवाला नाही का. हे भाऊची आहे थोडी थोडी चॅनलवर याचीच घेऊ. बरं माऊली, बरं तुम्ही कामाला आले बा वेळेवर. स्वार्थमूलक प्रतिज्ञा म्हणजे एका शब्दात सांगतो, तुमची दाढी जळाली तरी चालेल, पण आमचं काय, बोला ना बोला ना, तुमच्याकडे पिढी पित नाही का कोणी, आमची काय पिढी पिटली पाहिजे, याला म्हणतात स्वार्थमूलक प्रतिज्ञा. आणि महाराज ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, हे सुज्ञ असल्यामुळे प्रतिज्ञा करतात. काय ज्ञानोबरांची काय प्रतिज्ञा आहे महाराज, अवघांची Oh
जाईन गे माये तया पंढरपुरा. काय बरं ज्ञानोबरायांना कुठला संसार होता का? सुरदार. पण ह्या जगाच्या सुखासाठी महाराज संसार करीन म्हणतायत. आणि ज्ञानोबरायांनी खऱ्या अर्थानं ह्या जगाच्या कल्याणाकरता